माणूस अगोदर असतो, तो नागरिक होतो आणि मग नागरिकांचे कर्तव्य होतो. त्यामुळे आपण माणूस अगोदर आहोत. आपला प्रवास जो आहे माणसाचा तो आपण म्हणतो की किती प्रवास आहे आपण किती यापूर्वी किती होतो माणूस. त्याच्या अगोदर मला एक सांगायला फार आनंद वाटतो की सध्याचं जे जग आहे, सध्याचं जे युग आहे ते सुवर्ण युग आहे माणसाचं. सुवर्ण आणि मला आनंद वाटतो की आपण सगळे या सुवर्ण युगामध्ये राहतोय. तर काही ना वाटेल की नाही इतके मारामाऱ्या होत आहेत, इतकं पोल्युशन आहे, इतकं अमुक आहे ते आहे, पण तसं नाही आहे. आपण खरंच सुवर्ण युगामध्ये राहतो. कारण मानवाच्या इतिहासामध्ये जे काही घडलं त्यापेक्षा सगळ्यात चांगलं आत्ता घडतंय आणि आपण त्याची वाटेकरी आहोत. त्यामुळे हे आपण मानलंच पाहिजे की आपण फार चांगल्या युगामध्ये आहोत आणि आपण काही जुन्या युगाला फार सुवर्ण युग असं म्हणायचं काही कारण नाही आहे. एक साधं उदाहरण देईल मी की स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1947 पूर्वी आपलं भारताचं सरासरी आयुष्यमान किती होतं तर 32 ते 34 वर्ष होतं. आणि गेल्या 75 वर्षामध्ये जे काही डेव्हलपमेंट झाली आज सरासरी आयुष्यमान किती आहे 70 वर्ष आहे. म्हणजे हे सगळं जे झालं तर ते सुवर्णयुग होतं का आत्ताचं सुवर्णयुग आहे तर निश्चितच आत्ताचं सुवर्ण. आणि जगाचं सुद्धा 80-82 पर्यंत काही देश आहेत. काही देशांचं सरासरी आयुष्यमान हे 84 वर्षापर्यंत गेलेलं आहे आणि हे असंच वाढत राहणार आहे. त्यामुळे एक मानवाला जे काही प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीमध्ये खरं आपण आनंद मानला पाहिजे. आणि अर्थात ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्या चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. हा माझा त्याच्यामध्ये आणि माझ्या आयुष्याकडे सर्व समाजाकडे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा आहे की आपल्याला एक चांगलं आयुष्य मिळालेलं आहे आणि चांगलं आयुष्य जर असेल तर आपण ते आणखी चांगलं केलं पाहिजे या दृष्टीने तिकडे बघतो. आणि दुसरं असं आहे की या सुवर्ण युगामध्ये मला जन्म मिळाला माणसाच्या, मग त्याचं मी चांगलं का करू नये आणि या दृष्टीने मग प्रत्येकाने केलं पाहिजे. माणूस या पृथ्वी खरं म्हणजे की आपल्याला माहिती आहे, मी फक्त थोडंसं त्याला टच करेल की आत्ता आपण हे विश्व तयार होऊन 1380 कोटी वर्ष झालेली आहे. अर्थात त्याला काही वेगळ्या कल्पना आहेत की ख्रिश्चन लोकांचं म्हणणं आहे की ते अमुक पद्धतीने विश्व तयार झालं, ज्यूचं म्हणणं वेगळं आहे, मुस्लिमांचं म्हणणं वेगळं आहे, हिंदूंचं म्हणणं आहे. पण जे सायंटिफिक ज्याला पुरावा आहे की त्याच्याप्रमाणे आपण 1380 कोटी वर्षापूर्वी एक महाविस्फोट झाला. त्या विस्फोटामधून मग अशा वेगवेगळ्या गॅलेक्सीज तयार झाल्या. त्याच्यामध्ये आपली ही एक गॅलेक्सी आहे, मिल्की वे आहे, ते तयार झालं आणि ते असं विश्व आता सध्या खूप विस्तारित होत चाललेलं आहे. म्हणजे हे विश्व कुठपर्यंत विस्तारित होईल कोणालाच माहिती नाही. पण शास्त्रीयदृष्ट्या हा विस्फोट झाला त्याच्यासाठी एक हे आहे की एक प्रमाण ठरलेलं आहे सायंटिफिकली जे आपल्याला प्रूव्ह करता येतं आणि तो म्हणजे बॅकग्राऊंड रेडिएशन असतं की ज्या विश्वामध्ये तुम्ही कुठे गेलं तर ते असतंच. म्हणजे विस्फोट झाला, बिग बँग झालं याचा त्याला आहे. हे झाल्यानंतर सुमारे 420 वर्षापूर्वी आपली पृथ्वी जन्माला आली सूर्यमालेनंतर. आणि सर्वसाधारणपणे 380 कोटी, मी कोटी म्हणतोय सगळं जे म्हणतो 380 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती जीव कुठेतरी जन्माला आला, पहिला जीव. हे काही कायमस्वरूपी इथे जीव होतं असं नाही आहे. पृथ्वीच नव्हती तर जीव असायचं काही कारणच नाही, पृथ्वीच नव्हती. त्यामुळे 380 कोटीपूर्वी जीव आला. मग पुढे वाढत वाढत जात मग त्याचे समुद्रामधून आपण बाहेर आलो आणि नंतर मग सरपटणारे प्राणी होतो, मग पक्षी झालो. असं होत होत आपण मग एक 25-30 लाख वर्षापूर्वी माणूस म्हणून आपल्या काही प्रजाती 6-7 प्रजाती तयार झाल्या. त्याच्यामधल्या आपल्या भाऊबंद होते वेगवेगळ्या प्रजाती असलेल्या. त्यापैकी आज मानवाच्या 7 प्रजातीपैकी आपण 31 प्रजाती आहे ज्याला होमोसेपियन्स म्हणतो ती सध्या अस्तित्वात आहे. बाकीच्या सगळ्या 6 किंवा 7 प्रजाती असतील त्या नेस्तनाबूत झालेल्या आहेत, त्या संपलेल्या आहेत. त्यांना वेगवेगळी नावं दिले सायंटिफिक. मला तुम्हाला त्याला बॉदर करायचं नाही की त्यांचे सायंटिफिक नावं काय आहेत. पण एक आहे की शास्त्रीय आधारानुसार ह्या ज्या 7-8 प्रजाती आहेत मानवाच्या त्यापैकी माणूस म्हणजे आपण ही सगळ्यात कमी या पृथ्वीवरती राहणारी प्रजाती असणार आहे. इतर प्रजाती खूप वर्ष टिकल्या, हजारो लाखो कोट्यावधी वर्ष जगल्या. पण आपण सगळ्यात कमी जाणार आहे आणि आपण आता काही हजार वर्षामध्ये ही प्रजाती इथून नष्ट होणार आहे. आता बाकीचे ते तुमचं अणु बॉम्ब आणि हे आणि ते वेगळं राहू द्या. पण तसंही नैसर्गिकरित्या आपलं जे अस्तित्व आहे ते तसं कमी आहे. मग हे जर असं असेल तर मला वाटतं की मग आपण जे काही हे जग आहे हे जग जितके दिवस आपण आहोत तितके दिवस चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे, सर्वांनी सगळ्या मानवाने एकत्र कसं केलं पाहिजे आणि मग त्यामध्ये सगळ्यांना हक्क कसे मिळतील, सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी कशी ठेवली जाईल यासाठीच्या व्यवस्था हे मानवाच्या एक 12,000 वर्षापूर्वीपासून सुरू झाल्या. आपल्याला माहिती आहे की 70,000 वर्षापूर्वी आपण
अग्नीचा वापर, नियंत्रित वापर करायला सुरू केला. त्यापूर्वी अग्नी नव्हतं किंवा आपण आपलं अन्न पदार्थ कुक करत नव्हतो, शिजवत नव्हतो. नंतर ते आपण हत्यार वापरायला लागलो आणि 12 वर्षापूर्वी या जगामध्ये सगळ्यात मोठी क्रांती झाली. ते म्हणजे की आपण त्यापूर्वी अन्न कंदमुळे खाऊन किंवा जनावरांचं हे करून आपण जगत होतो. पण 12,000 वर्षापूर्वी शेतीचा व्यवसाय कोणीतरी सुरू केला आणि शेती व्यवसाय सुरू करायला जबाबदार आहे एक महिला, पुरुष नाही आहेत. एका महिलेने एके ठिकाणी, कारण दररोज भटकण्याऐवजी कुठेतरी एके ठिकाणी राहावं आणि मग शेती करावी असं त्यांनी ठरवलं. आणि शेती केल्यानंतर मग लोक एकत्र राहायला लागले, खेडी तयार झाली, खेड्यांचे शहरं तयार झाले, शहरांचे देश तयार झाले, देशांची साम्राज्य तयार झाली आणि मग तिथूनपासून आपण इथपर्यंत आलो. हे सगळं होत असताना मग माणूस ज्यावेळेस रानटी टोळ्यामधून माणूस म्हणून इकडे आला, त्यावेळेस तिथे काहीतरी व्यवस्था असावी, प्रशासकीय शासकीय व्यवस्था असावी असं होत गेलं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मग राजेशाही ही सगळीकडे आली आणि सगळे अधिकार हे राजाकडे एकटवलेले असायचे. इतिहास खूप मोठा आहे, मी फक्त त्याच्यात थोडक्यात देतो. आता त्याच्यामध्ये काय, राजाकडे कुठले अधिकार होते? ते राजाकडे सगळे कायदे, तो म्हणेल तो कायदा होता. राजा हाच एक कायदा. दुसरं सगळे आर्थिक व्यवहार त्याच्याकडे असायचे, तो म्हणेलच त्याप्रमाणे लोकांनी कर द्यायचे किंवा काय करायचं असेल. त्याच्याकडे पोलीस आणि त्याचे जे मिलिटरी असेल तो स्वतः सांगेल त्याप्रमाणे. त्यामुळे राजा हाच एक असा अनभिषिक्त असा एक व्यक्ती असायचा की जो सगळं चालायचं. सुमारे 2500 वर्षापूर्वी, अर्थात आपल्याकडे ऋग्वेद काळामध्ये सुद्धा लोकशाही होती. असे जरी रेफरन्स असले तरी फार काही त्याचं डॉक्युमेंटेशन नाही आहे. पण ग्रीक देशामध्ये अथेन्स नावाचं शहर होतं आणि तिथे त्यांनी 2500 वर्षापूर्वी क्लिस्तेनिस नावाच्या माणसाने लोकशाहीचा प्रयोग केला की राजाच्या हातीच एक मोठी सत्ता असण्यापेक्षा सगळ्या लोकांनीच एकत्र येऊन जर निर्णय घेतला तर मग एकच कोणीतरी मोठा तो सांगेल त्याप्रमाणे करण्याऐवजी प्रत्येकाला काय वाटतं त्याप्रमाणे हे केलं. आणि त्यावेळेस जी व्याख्या तयार, आज जर लोकशाहीच्या जर व्याख्या विचारल्या तर 2334 व्याख्या आहेत लोकशाहीच्या. पण जी पहिली व्याख्या ज्यावेळेस अरिस्टॉटलने केली 2500 वर्षापूर्वी, ती अशी होती की लोकशाही म्हणजे मेजॉरिटी असलेल्या आणि त्यातल्या त्यात जे वीक आहेत, सक्षम नाही आहेत, अशा लोकांचं शासन म्हणजे लोकशाही. म्हणजे तळागाळातले जे लोक असतील ज्यांच्याकडे त्यांचं फायनान्शियल पोझिशन चांगली नाही आहे, सामाजिक स्थिती चांगली नाही आहे आणि जे मेजॉरिटीमध्ये आहे त्यांचं शासन म्हणजे लोकशाही. आणि मग ही लोकशाही व्यवस्था सुरू झाली. खूप त्याचं स्थित्यंतर होत गेली. इंग्लंडमध्ये स्थित्यंतर झालं, अमेरिकेत झालं, म्हणजे आपल्याकडे ती लोकशाही आली. ह्या लोकशाहीमध्ये एक आहे की लोकशाहीचा मूळ गाभा असा आहे की प्रत्येक नागरिकाला, जो त्या देशाचा नागरिक आहे, प्रत्येक व्यक्ती हा त्या देशाचा नागरिक असेल, ते नागरिक ठरवणं, कोण नागरिक हे त्यांच्या घटनेमध्ये दिलं असतं. भारतामध्ये नागरिक म्हणजे इथे जो जन्माला येईल, ज्याचे आईवडील जन्माने आहेत, तो नैसर्गिकरित्या नागरिक होतो आणि मग दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांना नागरिकत्व द्यायचं आहे, त्याच्यामध्ये तरतूद आहे. पण बेसिकली या देशामधले जे लोक आहेत त्यांना नागरिक होतं आणि त्या नागरिकांचे मग त्यांनी कसं वागावं, तर वागण्यासाठी एक बेसिक प्रिन्सिपल असा आहे की माणूस हा जन्माने स्वच्छंदी असतो, स्वतंत्र असतो. तो कोणाच्या गुलामगिरीत राहू नये, अशा पद्धतीने त्याने जीवन जगावं. कारण हे आयुष्य एकदाच मिळतं आणि एकदाच जर मिळत असेल तर कोणाच्या तरी मुठीमध्ये, कोणाच्या तरी प्राबल्याखाली हे न राहता त्याने स्वतःला स्वच्छंदी राहावं. आणि हे राहताना त्याने त्याचा त्रास इतरांना होऊ नये. म्हणजे तो स्वच्छंदी राहतो म्हणून दुसऱ्याला त्रास हवा असं नाही आहे. जे दोन्ही साधलं पाहिजे. एक त्याने स्वच्छंदी राहावं, स्वतंत्र राहावं, आनंदी राहावं, पण त्याचा ते असं होताना त्याचा त्रास इतरांना होऊ नये. आणि म्हणून मग घटना तयार झाली, संविधानं तयार झाली, कायदे तयार झाले आणि त्याच्यामधून मग ही व्यवस्था अशी तयार झाली की नागरिकांनी काय करायचं, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यांचे कर्तव्य काय आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, हे सगळं त्या घटनेमध्ये आलं आणि कायद्यामध्ये आलेलं आहे. पूर्वी जसे राजे होते तसं लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे की आता मतदार हा राजा झालेला आहे. ज्यावेळेस 2500 वर्षापूर्वी ही लोकशाही आली त्यावेळेस प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असायचा. कारण लोकसंख्या कमी होती. त्या शहराची लोकसंख्या फक्त 5000 होती. त्यामुळे कुठे गटर करायचं आहे, कुठे रस्ता घ्यायचा आहे, तसं आताचे जसे नगरसेवक हे करत ज्यामध्ये निर्णय घेतात आणि आयुक्त, तसं त्यावेळेस नव्हतं. प्रत्येक नागरिक जाऊन तिथे मतदान करायचं की इथे ते रस्ता करायचा की नाही आणि मतदान व्हायचं त्याप्रमाणे. आता ते शक्य नाही कारण लोकसंख्या खूप मोठी झालेली आहे. त्यामुळे आता आपल्या प्रतिनिधी मार्फत आपले हे निर्णय होतात. पण बेसिक गोष्ट अशी आहे की आपण सगळे मतदार, सगळे नागरिक हे राजा आहोत.
हे पटतंय का तुम्हाला? हे राजा आहेत. हे घटनेने, कायद्याने आणि लोकशाहीच्या संकल्पनेप्रमाणे प्रत्येक मतदार हा राजा आहेच. दुर्दैवाने गेले 75 वर्ष आपण ते विसरून गेलेलो आहोत. तुम्ही सत्ताधीश आहात. प्रत्येक नागरिक हा सत्ताधीश आहे, राजा आहे. आणि मग तुमचे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि त्यांना सहाय्य करणारी जी शासकीय यंत्रणा असते, नोकरशाही असते, ते तुमचे नोकर आहेत. हे असं आहे. पण आता आपण तसं केलंय का? तुमच्या पिढीने केलंय का? माझ्या पिढीने केलंय का? नाही. आपण आपल्या पिढी बर्बाद केलेलं आहे. ही संकल्पनाच खरं म्हणजे की आपण विद्रूप करून टाकलेली आहे. ते राजे आणि त्यांचे आम्ही कोणीतरी त्यांच्याकडे जाऊन आम्हाला हे करून देता का, आम्हाला ते करून देता का, हे असं झालेलं आहे. मग मला वाटतं की काहीतरी आपल्या पिढ्यांचं चुकलेलं आहे. जी संकल्पना लोकशाहीची होती, ज्या लोकशाहीने आपल्या सगळ्यांना राजा बनवलेला आहे, कायद्यामध्ये पण आपण राजे आहोत, मग प्रत्यक्षात हे काय झालं? तर एकच कारण आहे की आपण फार खुशहाली झालेलो आहोत. आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, होत राहील, अशा पद्धतीने झाले. आणि मग आपण त्यांचे काही कधीतरी ही प्रजा झालेलो आहोत. आपण राजा नाही, आता प्रजा झालेलो आहोत. प्रजा कधी असते? इथे प्रजापती असतो आणि मग प्रजा असते. नागरिक आहोत आपण का प्रजा आहोत? तुम्ही सांगा मला. आपण नागरिक राहिलेलो आहोत का आपण प्रजा राहिलेलो आहोत? प्रजापती असतो त्यांची प्रजा असते. नागरिक म्हणजे तुम्ही राजा असता. त्यामुळे कुठेतरी आपल्याला आता हे चित्र स्वतःला एकदा समजावून सांगितलं पाहिजे सगळ्या लोकांनी, देशातल्या 140 कोटी लोकांनी, की आम्ही हे सगळे या देशाचे राजे आहोत. नोकरशाही राजा नाही आहेत, लोकप्रतिनिधी राजे नाही आहेत. ते आम्ही नियुक्त केलेले आमच्यासाठीचे आमचा सहाय्य करणारा सेवक किंवा नोकर वर्ग आहे. हा जोपर्यंत या देशामध्ये ही सगळ्यात पहिली जबाबदारी नागरिकांची, ज्या जबाबदारी त्यातली पहिली जबाबदारी आहे की हा विचार देशामध्ये रुजवला गेला पाहिजे की आम्ही राजे आहोत आणि ते आमचे सेवक आहेत. जे आपण आता जो आजचा आपल्या ह्याचा विषय आहे चर्चेचा की नागरिकांचे कर्तव्य आणि हक्क, तर पहिलं कर्तव्य काय आहे की जे घटनेने दिलेले आहे, जे कायद्याने दिलेले आहे, मतदाराला राजा केलेला आहे आणि आपण स्वतःहून प्रजा झालेलो आहोत. मला वाटतं की कुठेतरी हा विचार बदलला पाहिजे आणि मग आपलं हे जे चाललंय चलता आहे, हे जे आहे ते सगळ्यात अगोदर हे बदललं पाहिजे की या देशामध्ये एक मुवमेंट तयार पाहिजे. आम्ही प्रजा नाही आहेत, आम्ही राजा आहोत. मग ते महानगरपालिकेपासून असेल, ग्रामपंचायतपासून असेल, राज्यापासून असेल, ते देश पातळीपर्यंत आम्ही राजे आहोत. आम्हाला गृहीत धरू नका, तुम्ही आमचे नोकर आहात. अलीकडे काय होतं की यांची सत्ता गेली आणि त्यांच्या त्या पक्षाची सत्ता आली. लोकशाहीमध्ये सत्ता हा शब्द नाही. सत्ता ही लोकांचीच असते. पण आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवरती बघतो की हे सत्ताधारी आहेत आणि ते विरोधक आहेत. काय चाललंय हे? मला वाटतं की हे कुठेतरी एक भेसळ, वैचारिक भेसळ या देशामध्ये झालेली आहे, बऱ्याच देशामध्ये झालेली आहे. पण जर खरंच ह्या जगाला हे सुवर्णयुग आपण जे आलेलं आहे जगामध्ये, ते सुवर्णयुग अजून तळपतं करायचं असेल तर सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा की आम्ही प्रजा नाही आहेत, आम्ही राजा आहोत असं स्वतःवरती बिंबवलं पाहिजे, हे स्प्रेड केलं पाहिजे. आणि आपले सगळे कीर्तनकार, निरूपणकार आहेत, यांनी खरं म्हणजे की हे सांगितलं पाहिजे, सगळं सांगितलं राहिलं पाहिजे की हे असं आहे. बाकी अध्यात्म वगैरे होत राहील. अध्यात्माला आपल्याला भरपूर वेळ आहे. पण सगळ्यात हा जर देश पुढे जर चालू ठेवायचा असेल तर नागरिकांनी नागरिक व्हायला पाहिजे. हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. आपल्यापैकी कोणी नागरिक आहेत का? म्हटलं वाटतं तुम्ही दोघं थोडेफार नागरिक असं सारखं वागता. राठीजी आणि तुम्ही जर, पण प्रत्येकाने नागरिक झालं पाहिजे. तुमचा दरारा हा प्रशासनावरती आणि लोकप्रतिनिधीवरती पाहिजे, ना की त्यांचा. खरं म्हणजे काही शब्दावली चुकीची आहे. अधिकारी हा शब्द कुठून आला मला माहिती नाही. हे चुकीचा शब्द आहे. आपल्या काही टर्मिनॉलॉजीज चुकलेल्या आहेत की अधिकारी हा शब्द नको, किंवा लिहिताना माननीय महापालिका आयुक्त, हे माननीय आलं कुठून? माननीय मतदार पाहिजे. आणि मी तुम्हाला वाटतं की इथे तुमच्या समोर उभा आहे म्हणून बोलतो असं नाही आहे. मी डे 1 पासून प्रशासनामध्ये असल्यापासून हीच माझी वृत्ती आहे. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होतो, ते सोडून मी प्रशासनामध्ये आलेलो आहे. खरं म्हणजे तिकडे माझं शांत व्यवस्थित झालं असतं, मोठ्या पगाराची नोकरी असते,
जगावरती जगामध्ये फिरायला मिळालं असतं त्यावेळेसही फिरत होतो. पण काहीतरी करायचे आहे आणि मी इकडे आलो. आणि अर्थात काही त्यांच्याशी माझं पटलं नाही. ते पटलं नाही याच्यासाठी की मल्टीनॅशनल कंपन्या जे काही तांडव करत आहेत आणि ईस्ट इंडिया कंपनी जे तांडव केलं तसंच तांडव अजूनही चालू आहे ते. पण आपल्या नागरिकांना ते माहिती नाही आहे तांडव, कारण आपण प्रजा झालेलो आहोत, आपण नागरिक झालेलो नाही. प्रजा असल्यामुळे आपल्याला जे तांडव चाललेलं आहे ते माहिती नाही आहे की काय तांडव आहे ते. त्याच्याकडे मी नंतर येतो की जगाची अर्थव्यवस्था कशी खिळखिळी झालेली आहे नागरिकांनी नागरिक न वागल्यामुळे, नागरिकांनी प्रजा झाल्यामुळे. फक्त भारत नाही, जगामध्ये असं चाललेलं आहे. हे आपलं पहिला हक्क आहे. आता हे करण्यासाठी जबाबदारी आहे. हे करण्यासाठी काय केलं पाहिजे? मग मला तुम्हाला विचारायचं आहे की नागरिकांनी नागरिक होण्यासाठी आणि प्रजा हा टॅग काढून टाकण्यासाठी, हे लेबल काढून टाकण्यासाठी काय केलं पाहिजे? हक्क एकच आहे की नंबर 1 हक्क आहे की आम्ही राजे आहोत, बस. ते आमचे सेवक आहेत, हे कुठेतरी तयार झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक काही असेल की आम्ही त्यांना निवेदन द्यायचं, मग त्यांनी बघतो म्हणायचं, किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कुठे काही नाही आहे, हा रस्ता आहे की नाही, किंवा किती त्याचा पाणी पुरवठा होतोय की नाही, ड्रेनेज होतोय की नाही आहे, ट्रॅफिक जाम होतंय, हवेचं प्रदूषण आहे. ह्या सगळ्या गोष्टी किती दिवस चालणार आहे? आणि मग आपण त्यांच्याकडे जायचं आणि त्यांनी हो मी बघतो असं बघतो. बरं, हे कुणाच्या पैशावरती चाललेलं आहे? जगातल्या किंवा कुठेही भारत इन्क्लुडिंग भारत, शासन काहीही देत नाही, कारण शासनाकडे देण्यासारखं काहीच नाही आहे. हे सगळं आपल्या पैशातून आहे. हे कुठेतरी ह्या नागरिकाला समजलं पाहिजे की ते राजे आहेत आणि जे सगळं चाललेलं आहे त्याच्या पैशातून चाललेलं आहे. एखाद्या वेळेस शासन म्हणत असेल की आम्ही हे मोफत देतो, आणि अरे तुम्ही मोफत देणारे कोण आहात? हे इथून गेलेलं आहे प्रत्येकाच्या. आपल्याकडे एखादा भिकारी जरी भीक मागत असेल तरी तो टॅक्स देतो, कारण त्याला कोणी जर ब्रेड दिला असेल त्या ब्रेडवरती जीएसटी गेलेला असतो कुठेतरी. त्यामुळे प्रश्न असा आहे की शासन काहीही देत नसतं, कारण शासन हे नोकर आहे तुमचं. नोकर कुठून आणणार पैसे? पैसे तर मालकाकडे असतात आणि मालकाने पैसे दिलेले आहेत. पण मालकाला विचारण्याची ताकद नाहीये, कारण मानसिक दौर्बल्य आलेलं आहे, दुर्बलता आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मग या देशामध्ये अशी मुवमेंट झाली पाहिजे की ही मानसिक ते स्ट्रॉंग झाले पाहिजे देशामध्ये की आम्ही राजे आहोत, आम्ही पैसे देतो आहोत, तुम्ही कोण? अशी वस्तुस्थिती पाहिजे. सजगता नाही आहे. याच्यासाठी एक देशव्यापी चळवळ सुरू झाली पाहिजे, जशी महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली होती की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आमच्या देशातलं प्रचंड पैसा तिकडे इंग्लंडमध्ये घेऊन चाललेले आहेत आणि आमच्या देशाला कफल्लक बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती सांगतो मी की 1750 पूर्वी या जगामध्ये 1000 वर्ष, सुमारे 1000 वर्ष 2 आर्थिक महासत्ता होत्या. त्यापैकी भारत ही बहुतांश वेळेस आर्थिक महासत्ता होती आणि जगाच्या जो सगळं उत्पन्न त्याचे 24% उत्पन्न भारताकडे असायचं. नंबर 2 ला चीन असायचा. 1750 नंतर ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी आणली किंवा इंग्लंड आलं, त्यानंतर आपलं परिस्थिती कुठे गेली? एकदम खाली गेलेली आहे. त्यामुळे हे कसं आहे की आपण कुठेतरी चुकतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तर पहिल्याने आपण, जसं महात्मा गांधीला त्यावेळेस वाटलं की देश कफल्लक बनवलेला आहे म्हणून आम्हाला आमचं करू द्या, आणि तसं ती मुवमेंट तयार केली. एकट्या माणसाने मुवमेंट सुरू केली, बाकीचे लोक त्याच्यामध्ये आले, खूप लोक आले त्याच्यामध्ये, काही लोकांना जीव गमावा लागला. पण मग तशी मुवमेंट आत्ता का होत नाही की आम्ही राजे आहोत आणि तुम्ही आमचे नोकर आहात? असं का होत नाही? मी विद्यार्थ्यांच्याकडे ज्यावेळेस असे लेक्चर्स घेतो आणि त्यांना विचारतो, ते भांबावलेले असतात, त्यांना काहीच माहीत नसतं. खरं म्हणजे की जसं आपण संध्याकाळी देवाची प्रार्थना करावी असं मुलांना शिकवतो किंवा त्याला प्रार्थना शिकवतो, तसं घरामध्ये हे बिंबवलं गेलं पाहिजे की अरे तू मोठा होऊन तू राजा आहेस या देशाचा. हे असं कुठेतरी सांगण्याची गरज आहे त्याला. म्हणजे आपण अध्यात्म करून तर सांगतोच, पण तो राजा आहे त्याची जाणीव ही घरातून दिली गेली पाहिजे आणि त्याची मुवमेंट ही देशभर झाली पाहिजे. आता हे कसं होईल मला माहीत नाही. मी नुसतंच आपलं ओरडत असतो, जिथे मला फोरम मिळेल तसं मी सांगत असतो. मी कुठल्याही शाळेमध्ये रस्त्याने जर मी स्वतः ड्राईव्ह करतो, एखादी शाळा दिसली की मी तिथे जाऊनही सांगतो. मला जे काही वाटतं की मुलांनी जरा व्हावं हे मी सांगतो. त्यामुळे मला असं वाटतं की दुसरी महत्त्वाची घटना की हे पैसे जे आहेत सगळे, हे जे खर्च होतात ते तुमचे आहे. आपल्याला जे काही शासन देतं, गेले 75 वर्ष शासन देतं, म्हणतंय रेशन फुकट देत आहे, अमुक देत आहे. फुकट काही नाही आहे. हे सगळे कष्ट आहे, हे सगळं आपल्या कष्टावरती आहे. आणि हे कामगारांचे कष्ट,
नोकरदारांचे कष्ट, शेतकऱ्यांचे कष्ट, घरकाम करणाऱ्या महिला असतील त्यांचे कष्ट, हे सगळ्यांच्या कष्टामधून हे येतं. आणि आमच्यासारखे अधिकारी मग कसे असतात, भांडगुळ आहे, त्या कष्टातून येणारा पगार आम्ही घेतो, हे भांडगुळ आहे. आणि आम्हाला मग अधिकारी म्हणायचं, मग असं ते गाड्या वगैरे, मग तसे बंगले. ठीक आहे, तुम्ही काम करता, पण तितकं तर काम करत नाही जेवढं जो पगारामधून टॅक्सेसमधून येतं. हे या देशामध्ये कधी लोकांना समजणार आहे की नाही? पण मला असं वाटतं की समजण्याची शक्यता कमी आहे, कारण मी खूप बोलतो पण लोकांना काहीच समजेल, त्याचा परिणामच कुठे दिसत नाही, कुठेच दिसत नाही. मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी होतो, माझा दररोजचा प्रवास मी काढला, नंतर 4 वर्ष होतो, मी 65 किलोमीटर दररोज ॲव्हरेज. आणि मी गावामध्ये जाऊन थांबायचो आणि तिथे मला खूप मी हे केलं याच्या बाबतीमध्ये. गावकऱ्यांनी रात्री असं गप्पा मारायच्या, पण काहीही फरक जाणवलेला नाही. या देशाला काय झालंय मला माहिती नाही. जसं आपल्याला एक इम्युनिटी येते ना, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, प्रतिकार शक्ती असते, म्हणजे कुठला रोग आपल्याला येत नाही, चांगली असेल तर तशी हे ऐकून घेण्याची एक प्रतिकार शक्ती आलेली. काहीच कोणाला त्याचं काही खंत वाटत नाही, आपलं ते चाललेलं आहे, चालले ते चालू द्या. मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी कुठेतरी असं एक ट्रिगर करून हे सुरू केलं पाहिजे की आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपण प्रजा नाही, आपण नागरिक आहोत, आणि सगळा जो खर्च होतोय तो आपल्या खिशातून जातोय, हे सगळीकडे केलं पाहिजे. आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार खरं म्हणजे युनियनपासून आलेले आहेत. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, की मानवाला काय अधिकार आहे, असे 51 अधिकार त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याचे सब अधिकार वगैरे सगळं मिळून आपल्या घटनेमध्ये सुद्धा भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला काही बोलता येईल, अमुके तमुके तमुके, हे सगळे अधिकार दिलेले आहेत. आणि पार्ट 4 मध्ये आपले कर्तव्य दिलेली आहे. पण हे त्याच्यामध्येच राहिले, त्या पुस्तकातच राहिलेलं आहे, हे कुणालाच माहिती नाही. आपण त्या पुस्तकाला असं करून टाकलं ना की ठीक आहे, आपल्या घरामध्ये एक टिपॉय असतो, त्याच्यावरती एक फ्लॉवर पॉट असतो, ठीक आहे, चांगला फ्लॉवर पॉट आहे. तसं आपलं ते पुस्तक या देशाने ठेवलेलं आहे. भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट मूलभूत दिलेलं आहे, आणि असं झालेलं आहे, ते चालेल, तुमचं राहू द्या. आणि मग त्याच्यासाठी कोर्ट आहेत, आणि मग त्यासाठी हे सगळे, आणि मग ह्या सगळ्या आपल्याकडे 4 ते 5 कोटी दावे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. आपल्याच खिशातून कोर्ट निर्माण होतात, पगार मिळतात, आणि आपले 4-5 कोटी दावे अजून प्रलंबित. म्हणजे हा जो नागरिक आहे तो निद्रित अवस्थेत आहे, त्याला त्याचे हक्क माहिती नाहीत. आणि हे जे हक्क, मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्कावरती गदा येते की नाही हे त्याला माहिती नाही. बऱ्याच मूलभूत हक्कावर काही गदा येते. तुमचा साधा एखादा तलाठी असेल, एखादा कॉन्स्टेबल असेल, तो सुद्धा तुमच्या मूलभूत हक्कावरती गदा आणतो, पण त्याची तुम्हाला जाणीव नसते. त्याची उदाहरणं माझ्याकडे प्रचंड आहेत, पण मी उदाहरणं द्यायचं काही कारण नाही, कारण तो दररोज प्रत्येकाला म्हणतो. तिथपासून ते शासनापर्यंत सगळे हे त्यांच्या मूलभूत हक्कावरती गदा आणतात. आता संजयजीने एक माहितीचा अधिकार याचा विषय काढला. ही माहितीचा अधिकार हा खरं म्हणजे चुकीचा शब्द आहे. माहिती माझीच आहे, त्यामुळे मला अधिकार कसला, माझीच माहिती आहे ती. पण त्यांनी त्याला असं काही केलं की आम्ही तुम्हाला अधिकार देतोय. देणारे कोण ते? माझी माहिती आहे ती. त्यामुळे तुम्ही माहिती ही कायद्याशिवाय ती आमच्याकडे आली पाहिजे, असं वातावरण या देशामध्ये पाहिजे. पण आता ती जे कायदा केलेला आहे, त्या कायद्यालाही तोडून मोडून ठेवलेला आहे, आणि त्याच्यावरती सुद्धा 1 लाख अपील पेंडिंग आहेत माहिती न देण्याचे. त्यामुळे या देशामध्ये नागरिक हा झोपलेला आहे, शांतपणे झोपलेला आहे. मला याचं फार वाईट वाटतं. त्यामुळे नागरिकांना त्यांचे हक्क जे आहेत, हे हक्क इतके मोठे मोठे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा हक्क आहे, आणि त्याला खरं म्हणजे की कोणाची पायरी चढवण्याची हक्क नाही. प्रशासन कशासाठी आहे? प्रशासन याच्यासाठी आहे की नागरिकाला आमच्यापर्यंत येण्याची गरज असू नये, याच्यासाठी प्रशासन आहे. त्यांनी आमच्याकडे आलं पाहिजे की हे तुमचं आहे, हे तुम्हाला पाहिजे. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपल्याकडे प्रत्येक वेळेस काही झालं की आपण दाखले मागायला जातो. जन्माचा दाखला, तुमच्या याचा लग्नाचा दाखला, मृत्यूचा दाखला, अमुक दाखला, जातीचा दाखला. आता एखाद्या घरामध्ये एखादं मूल जन्माला आलं, ते कोणाच्या घरात जन्माला आलेलं हे माहिती आहे. त्याची सगळी माहिती जर त्यांनी पासपोर्टच्या वेळेस सगळी माहिती हे करतात, शासनाकडे सगळी माहिती आहे. मग शासनाने पासपोर्टही घरी का पाठवून देऊ नये सगळी माहिती गोळा करून?
दिली पाहिजे की नाही? परत परत कशाला? जो राजा आहे त्याची माहिती तुमच्याकडेच आहे. हे उदाहरण मी याच्यासाठी सांगतो की माहिती असताना, माहिती अधिकारावर निघालो म्हणून, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं एक प्रकरण 2017 17-18 मध्ये आला होता. आणि मग कर्जमाफी कुणाला द्यायची याच्यासाठी त्यांनी एक 64 प्रकारच्या माहिती मागवल्या होत्या, 64 कॉलमच्या शेतकऱ्यांच्याकडून. म्हणून त्यांनी ते ऑनलाईन भरायचं. मी त्यावेळेस डिव्हिजनल कमिशनर होतो नाशिकला. मी ते बघितलं, इतकं किचकट होतं. म्हटलं बरं, ही माहिती घेणार, मग काय करणार? मग ते म्हणे की आम्ही आमच्या रेकॉर्डची चेक करणार, तपासून पाहणार ती माहिती बरोबर आहे की नाही. म्हटलं माहिती तुमच्याकडे आहेच आहे, मग त्यांच्याकडून कशाला घेताय? ते राजाची माहिती तुमच्याकडे आहे, पण राजालाच विचारता की तू माहिती दे, आणि माहिती न दिल्यामुळे तुला कर्जमाफ होणार नाही. आता कर्जमाफ करायचं की नाही करायचा मुद्दा वेगळा आहे, पण माहिती ज्याची आहे त्याला न देण्याचं हे एक उदाहरण म्हणून सांगतो की राजाला त्याचे अधिकार माहीत नसल्यामुळे मग त्याला प्रजा करून टाकलेलं आहे. आणि मग प्रजेला त्याच्या प्रजापतीसमोर जाऊन झुकणं हे कल्चर गेले 75 वर्षांमध्ये या देशामध्ये रुजवलं गेलं आहे. पहिल्याने नागरिकाने त्यांची हत्या करून हे जे रुजवले गेलेलं कल्चर आहे, संस्कृती आहे, ती कुठेतरी बदलण्याची गरज आहे. नागरिकांना आणखी काय अधिकार आहेत? आता आपल्याकडे बऱ्याच वेळेस काय होतं की नोटा आणा वगैरे असं ते म्हणतात की एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिला आणि त्यांनी जर काम केलं नाही तर मग त्यांनी त्याला परत बोलवण्याचा अधिकार असावा, म्हणजे नोटा आणावा, ते बटन असावं म्हणून असं ते चाललेलं असतं. खरं म्हणजे की हे काही गरजेचं नाही आहे या सगळ्या गोष्टीचा. लोकप्रतिनिधींचं काम काय आणि प्रशासनाचं काम काय याच्यामध्ये खूप गल्लत होते. आपल्या नगरसेवकाकडेचं काय काम आहे, महापौराचं काय काम आहे, आमदाराचं काय काम आहे, मंत्र्याचं काम काय आहे, मुख्यमंत्र्याचं काम काय आहे, पंतप्रधानाचं काम काय, हे आपण गल्लत केलेली आहे. आपली जी कामं आहेत सगळी ती फक्त प्रशासनाच्या हाताखाली आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे तुमची कामं नाहीत. एखादा कायदा बदलायचा असेल, संविधान बदलायचं असेल तरच तुम्ही त्यांच्याकडे जा, अन्यथा त्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही. तसे कायदे आहेत आणि ते कायदे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. पण आपण विनाकारण कोणाच्या मागे पळतो? मग लोकप्रतिनिधीच्या मागे पळतो आणि त्यांना दोष देतो की ते काम करत नाहीत म्हणून. त्यांनी वेगळं काम करायचं असतं, आपण चुकीच्या कामामध्ये त्यांना अडकून ठेवतो, कारण आपल्यालाच माहित नाही की कुणाकडे. म्हणून प्रत्येक नागरिकाने कोणतं काम कुणाकडे आहे, आता त्याचं पुण्यामध्ये आपण बसलो आहोत म्हणून आपण त्याचं हे करूया की आपली कामं आपल्या स्तरावरती व्हावीत आणि ती विनासायास व्हावीत, कुठेही ब्राईब न करता व्हावीत, कुठेही लाचलुचपत न व्हावेत. म्हणून 2009ला कायद्यामध्ये एक बदल झाला, 2010ला, आणि त्याच्यामध्ये एक क्षेत्रीय सभा, एरिया सभा नावाचे तरतूद करण्यात आली कायद्यामध्ये, की एक तुमचा बूथ असतो, तुमचा ह्याचा मतदार बूथ असतो. किती मतदान असतं त्याच्यामध्ये? 1000 ते 1500 लोक असतात. तर त्याच्यासाठी एक वेगळी एरिया सभा असावी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन, सगळ्या नागरिकांना तिथे बसून तुमचे काय प्रश्न आहेत त्यांनी तिथे येऊन त्याची चर्चा करावी आणि प्रश्नाची सोडवणूक तिथे करावी, अशी 2010मध्ये कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे. पण त्याच्या बाबतीमध्ये 2024 म्हणजे 14 वर्ष झाली, ते कायद्यात तरतूद असून 288 आमदारांनी तरतूद केलेली असून त्याला राज्यपालांनी हे केलेलं आहे, सही केलेली आहे, ते कायद्यात बदल झालेला आहे, तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी नाही आणि हा नागरिक हा झोपलेला आहे. मग छोटं जरी काम असेल तरी तुम्ही कोणाकडे जाता? मग वॉर्ड ऑफिसला जाता किंवा मग हेड जाता. तुम्हाला तिथे ती दिलेलं आहे प्रत्येक बूथला की तिथे तुमच्या एरिया सभामध्ये जे काही छोटे मोठी कामं असतात, नळ जोडणी आहे, खड्डा पडलेला आहे, धूळ वाढलेली आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं जे जे काही असेल ते सगळं तिथे करावं, अशी घटनेमध्ये 74व्या घटना दुरुस्तीमध्ये संविधानावर बदल करून मग जो कायदा आलेला आहे त्या कायद्यात 14-15 वर्ष तरतूद केलेली आहे. पण मग मतदार राजा कुठे आहे? हे त्याचा हक्क आहे, कायद्याने दिलेला हक्क आहे. मग तो हक्काचं मागून घेण्याचं त्याचं कर्तव्य नाही का? का फक्त झोपण्याचंच कर्तव्य त्याचं या बाबतीमध्ये आहे? मला वाटतं की कुठेतरी इथे सगळ्यांनी हे केलं पाहिजे की या छोट्या गोष्टीपासून हे सुरू झालं पाहिजे की आमचे हक्क जे आहेत हे सगळे, इथे काय फार वाचन करायची गरज नाही हक्काचं काय आहे ते. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये त्याच्या तरतुदी केलेल्या आहेत. तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही आहे. आणि तुमचं कर्तव्य एकच आहे की तुम्ही कुठले तुम्हाला अधिकार आहेत याची जाणीव करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे फार सोपं आहे. तिथे तुमचा प्रत्येक ह्याच्यामध्ये आता वेबसाईट आलेली आहे आणि तुमचं एक कलम 4 आहे माहिती अधिकाराचं,
त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे कोणाचे कडे काय काम आहे ते देणं गरजेचं असतं. आता कितपत देतात किंवा देत नाही ती वेगळी गोष्ट आहे. देत नसेल तर तुम्ही ते मागितलं पाहिजे, हे त्यांनी दिलेलं नाही म्हणून. पुण्याचा जर विचार करायचा जर झाला आणि आपण लेट्स स्पेसिफिकली पुण्यामध्ये, की पुण्याची लोकसंख्या आज किती आहे? 50-1 लाख आपण धरूया, कारण जनगणना झाली नसल्यामुळे कोणालाच माहीत नाही किती लोकसंख्या आहे. तर जनगणना का होत नाही ते माहीत नाही, कारण दर 10 वर्षांनी जनगणना झालीच पाहिजे. हा आपला हक्क आहे, नागरिकांचा हक्क आहे की जनगणना ब्रिटिश काळापासून दरवर्षी झालेली आहे. आता जनगणना झाली पाहिजे. ती झालेली नाही, कारण त्याच्यावरती सगळं नियोजन अवलंबून असतं, की शहराचं नियोजन, राज्याचं नियोजन, देशाचं नियोजन अवलंबून असतं. पण ती आपल्याला आकडेवारीच माहिती नाही. पण आपण धरून चालू की 50 लाख आहे. आज पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नातवाला, तुमच्या पणतूला तुम्हाला जे पाणी मिळतं तेवढं पाणी मिळेल का? माहिती आहे तुम्हाला? याचं गणित असं सोपं आहे की महापालिका आयुक्तांचं काम आहे की इथे किती लोकसंख्या येऊन द्यायची की ज्याला पाणी पुरेल. आणि मतदार राजाने विचारलं पाहिजे की अरे बाबा, तू एवढाच FSI दे की ज्याला पाणी पुरेल तितकाच दे, म्हणजे तेवढीच लोकसंख्या इथे येईल. त्याच्यापेक्षा जर लोकसंख्या जास्त आली तर पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होईल, मारामाऱ्या होतील आणि तिथे दंगली होतील काही वर्षाने पाण्याच्यामुळे. आज तुम्ही जर महापालिका आयुक्तांना विचारलं की इथे किती FSI आलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती नवीन घरं येणार आहेत आणि त्या नवीन घरामध्ये किती लोकसंख्या येणार आहे, त्या लोकसंख्येसाठी पाणी कुठून आणणार, कुणालाही काही माहिती नाही. केवळ काय चाललंय की चला बिल्डर म्हणतायत की वाढवा, चला वाढवा, ते चला. पाणी कुणी निर्माण करू शकणार नाही. या ज्या परिसरामध्ये जे पाणी तयार होतं पावसाचं, ते वाढणार आहे का पावसाचं पाणी? अंतापर्यंत, पृथ्वीच्या अंतापर्यंत ते पावसाचं पाणी वाढणार नाही आहे. त्यामुळे आहे त्या पाण्यातच करावं लागेल. हां, समुद्राच्या मधून पाणी तुम्ही इथे पाईपलाईन टाकून आणायचं असेल तर ते मला माहीत नाही, मग तेवढं करू शकत असाल तर ते वेगळी गोष्ट आहे. पण सध्या फक्त 29 TMC पाणी या परिसरासाठी आहे आणि त्या 29 TMC मधून एक ठराविक 3-3.5 कोटी लोकसंख्या त्याच्यामध्ये हे होईल, संपूर्ण जिल्ह्याची जी आहे या भागातली. आणि सध्या नियोजन कितीचं केलेलं आहे? एक 8 कोटी लोकसंख्या इथे वसू शकेल आपोआप, एवढा FSI झाला आहे. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष जे केलेलं आहे आणि कोणताही नागरिक हे विचारत नाही की पुढे काय होणार आहे. आणि याच्याच अनुषंगाने मग जे आता लोकसंख्या वाढणार आहे त्यांना जे रस्ते आहेत ते रस्ते पुरे पडतील का, ड्रेनेज सिस्टम पुरी राहील का, त्याच्यासाठी हे जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचं काय होणार आहे, याच्यासाठी हे होऊ नये म्हणून घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ती असं होऊ नये म्हणून काय करावं प्रशासनाने आणि शासनाने, पण ते तरतुदीप्रमाणे चाललंय का शासन आणि प्रशासन, आपण कोणी विचारत नाही. आणि जोपर्यंत राजा विचारत नाही तो नोकर मनमानेप्रमाणे काम करेल, तो करतोच आहे, तुम्हाला विचारतच नाही आहे, तुम्ही त्याच्या खिस गणतीतच नाही आहेत. मग हे जर नसेल तर मला वाटतं की हा सगळा खेळ आहे, पोरखेळ आहे. आणि दरवर्षी मी आपल्या ह्याच्यामध्ये अंदाजपत्रकाला पोरखेळ म्हणतो, तसा हा लोकशाहीचा पोरखेळ झालेला आहे. एक लक्षात घ्या की लोकशाहीमध्ये जे राजकीय पक्ष असतात तो राजकीय पक्ष यांचा का त्यांचा ही गौण बाब आहे. हे कोणी पाकिस्तान किंवा बांगलादेश म्हणून ते आपलेच आहेत. ते आज इकडे असतील, उद्या तिकडे असतील, परवा तिकडे, हे ते असे फिरत असतात. भटक्या विमुक्त जमातीसारखे ते फिरतात. त्याच्यामध्ये तो नाही. मुद्दा असा आहे की आपण नागरिक म्हणून त्या पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांना जे कामाला लावायला पाहिजे ते कामाला लावायला आपण कुठे कमी पडलेलो आहोत का? तर आपण 100% गेले 75 वर्षामध्ये आपण आपलं कर्तव्य बजावलेलं नाही नागरिकांनी आणि आपण त्यांना कामाला लावू शकलेलो नाही. म्हणून मला वाटतं की यापुढे कुठेतरी अशी एक मुवमेंट तयार झाली पाहिजे की संविधानाने जे दिलेलं आहे त्या संविधानाने जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याप्रमाणे आता थोडंसं बाजू बदलली पाहिजे की राजा आणि सेवक, राजा आणि नोकर, राजा आणि नोकरशाही अशा पद्धतीचं जर काम सुरू झालं तर मला वाटतं की तरच ही समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था पुढे चालेल. महापालिकेच्या कायद्यामध्ये एक कलम आहे की तुम्ही पुणे शहरामध्ये का राहता, कारण काही वंशपरंपरागत राहत असतील, काही लोक बाहेरून येऊन राहत असतील, तर इथे राहण्याचं कारण म्हणजे पूर्वी काही पेन्शनराचं शहर होतं आता तसं राहिलेलं नाही आहे. हे अर्थार्जनाचं पण शहर झालेलं आहे. पण तुम्ही अर्थार्जनाच्या संधीच तयार करून दिल्या नाहीत, व्यवसाय, नोकऱ्या, तर मग काय होणार आहे? तर त्याच्यासाठी घटनेत सांगितलं आहे की प्रत्येक महानगरपालिकेने त्यांचा
आर्थिक विकास आराखडा तयार करावा असं किती 31 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि सामाजिक न्याय म्हणजे काय, की जे भांडणं चालतात समाजामध्ये, मग धर्मावरून असतील, जातीवरून असतील, भागावरून असतील, ते भांडणं कमी करण्यासाठी आणि हे सगळा समाज एकरूप कसा होईल याच्यासाठी आराखडे तयार करावेत आणि त्याची अंमलबजावणी करावी. दुर्दैवाने नागरिक झोपला असल्यामुळे गेली 31 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेने असे आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाचे आराखडे केलेलेच नाही आहेत. अंमलबजावणी लांबचीच आहे. मग तुम्हाला कायद्यात देऊन सुद्धा जर त्याचा फायदा नसेल, घटनेत जाऊन जर फायदा नसेल, तर मला वाटतं की नागरिकांना काही गरज नाही आहे. नागरिकांना नागरिक म्हणून त्यांची इच्छाच आहे की आम्ही प्रजा व्हावा म्हणून. म्हणजे परिस्थिती अशी आहे आणि माझं स्वतःचं ॲनालिसिस असं आहे की लोकांना स्वातंत्र्यापेक्षा प्रजा म्हणून, कोणाची तरी प्रजा म्हणून राहण्यामध्ये जास्त आनंद आहे असं दिसतं आहे. पण ही भयानक परिस्थिती आहे. हे जर असंच वातावरण राहिलं तर मग येणारी जी परिस्थिती आहे ती कशी भयानक असेल. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की जर नागरिक झोपलेला असेल तर काय होतं. 1750 पूर्वी जग हे भांडवलशाही हा शब्दच नव्हता. हा शब्द तिथे कुठेच तुम्हाला सापडणार नाही. भांडवलशाही हा शब्दच नाही, कारण इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये हा शब्दच नव्हता. किंबहुना अर्थशास्त्र हा विषय सुद्धा नव्हता. त्यावेळेच्या युनिव्हर्सिटीज ज्या होत्या, नालंदा, तक्षशिला, अमुक तमुक तमुक, तिकडे हा अर्थशास्त्र असा विषय नव्हता. तो कधी आला की ज्यावेळेस कारखानदारी सुरू झाली इंग्लंडमध्ये आणि ती जगभर पसरली, मग तिथे कॅपिटलिझम काय हे सगळं आलं. आणि आपण आता मधला 3 औद्योगिक क्रांती झाल्या. 1776ला पहिलं स्टीम इंजिन आलं आणि ज्याच्यामुळे मग रेल्वे आली आणि सुरू झालं. आणि मग पूर्वी जे जनावरावरून सगळं का चलनवलन चालायचं, मग मशीनने चालायला लागलं. 1840ला आणि 1860पर्यंत इलेक्ट्रिसिटी अशी दुसरी औद्योगिक क्रांती आली. मोठे मोठे कारखाने आले. 1960ला इंटरनेट आलं आणि आता 2012 पासून चौथी औद्योगिक क्रांती आलेली आहे. असा मानवाचा प्रवास फार छान चाललेला आहे. त्याचे फार चांगले परिणाम पण होत आहेत. चांगले परिणाम मी अगोदर सांगतो. चांगला परिणाम काय होणार आहे की आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे आयुष्यमान वाढतं आहे, सुखसोयी वाढत आहेत, सुख वाढलेली आहेत. आणि सुख किती वाढतील तर हे जे संशोधनाची जे वेग आहे, संशोधनाचा जी प्रगती आहे ती महिन्याने होत नाही, दररोज होते. इतकी फास्ट प्रगती आहे. ही प्रगती जर अशीच राहिली तर काही लोकांच्या अंदाजानुसार 2045-2050च्या नंतर तुम्ही जगायचं की मरायचं हे तुम्ही ठरवाल. इतकी प्रगती होणार आहे. म्हणजे मरणं हे तुमच्या हातात असणार आहे. तुम्हाला जगायचं असेल कायमस्वरूपी तर तशी तुमचं तंत्रज्ञान येणार आहे. इतकी प्रगती आहे. पण ही प्रगती होत असताना दुसरीकडे जे आत्ताचं जग चाललेलं आहे की जगाचं, आणि त्यामध्ये भारत आलाच, हे अर्थशास्त्र आहे. आपल्याकडे जर बघितला तर जगामध्ये त्यांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वीच 2023चा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्या अहवालामध्ये की त्या देशातील 1% लोकांच्याकडे किती संपत्ती आहे. भारत त्याच्यामध्ये फार वरती आहे. आपल्याकडे 1% लोकांच्याकडे, त्यांच्या अहवालानुसार 1% देशातले लोक आहेत, 40% संपत्ती आहे. भारतातील फक्त 1% लोकांच्याकडे 40% संपत्ती आहे. आणि हे दरवर्षी वाढत चाललंय आणि हे जगात वाढतंय. याचा अर्थ असा आहे की ही जी संपत्ती आहे काही ठराविक लोकांच्याकडेच हे चाललेली आहे. कारण नागरिक झोपलेला आहे. नागरिकांना काय केलं, आपली लोकशाही काय आहे की लोकांनी आणलेली आणि लोकांसाठीची व्यवस्था म्हणजे लोकशाही. पण एक नोबेल अर्थशास्त्रज्ञ आहे जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचा, त्याच्या म्हणण्यानुसार सध्याची लोकशाही जी आहे ती 1%ची, 1%साठीची आणि 1%नी आणलेली जी व्यवस्था म्हणजे ती लोकशाही. हे 1% लोक म्हणजे कोण? सगळ्यात गर्भश्रीमंत जगभरचे आहेत. त्यामुळे आता बाकीचे काय झालेत, बाकीचे गुलाम झालेले आहेत. आणि मग आपण लोकशाहीचा डिंडोरा पिटतो. पण आता जगावरती प्राबल्य हे पैशांच्या लोकांचं आहे आणि गरीब होत चाललेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका 2018च्या अहवालानुसार पुढच्या 15-20 वर्षामध्ये जगातल्या सध्याच्या नोकऱ्या आहेत जगातल्या, त्यापैकी 65% नोकऱ्या ह्या संपुष्टात येतील. कारण ऑटोमेशन आलेलं आहे, कॉम्प्युटरायझेशन आलेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. मग लोकांना नोकऱ्या नसतील तर खायचं काय? पण आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. आम्ही प्रजा आहोत. होईल तो देईल आम्हाला. हे
निद्रितावस्थेचं लक्षण आहे आणि जगामध्ये फार भयानक आहे. आणि आज आपल्याला वाटतं की आम्ही पुण्यामध्ये बसून फार नोकऱ्या, तुम्ही कालचा जर रिपोर्ट बघितला कालचा, तर IT मधल्या नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. बाकीच्या तर कमी होत आहेच, IT मधल्या सुद्धा. त्यामुळे हे लोन भारतापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे की हे जे पगार जे मिळतो किंवा नोकऱ्या जे मिळतात ते कमी होत चालले. असं जर चाललं तर मग पुढे शासनाला, तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला खाण्यासाठी शासन पैसे देईल त्या मोठ्या लोकांच्या खिशातून काढून थोडेफार, आणि ते देईल त्याच्यावरतीच आपल्याला हे करावं लागेल. म्हणून नागरिकांनी अशी व्यवस्था आणली पाहिजे की सर्वांना शक्यतो समान संपत्तीचं वाटप पाहिजे आणि समान इन्कम पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था ही लोकशाहीला अभिप्रेत आहे. ती व्यवस्था आणण्याची जबाबदारी ही राजाची आहे, म्हणजे तुमची आहे, म्हणजे मतदारांची आहे. पण ते मतदारांचा जो कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये गेले 75 वर्षामध्ये मतदार हा त्याने काही काम बजावलेलं नाही. मला असं वाटतं की कुठेतरी एक असा सुरुवात या देशामध्ये झाली पाहिजे की जे राजकीय पक्ष आहेत त्यांना ठणकावून सांगण्यात आलं पाहिजे की तुम्ही याच्या बाबतीत काय करणार आहात, की आमची अर्थव्यवस्था काय आहे, आमचे मुलांचं भविष्य काय आहे, नोकऱ्यांचं काय आहे, पाण्याचं काय आहे, आमच्या शहराची बकालावस्था वाढत चालली त्याचं काय आहे, हे त्यांना ठणकावून विचारण्याची गरज आहे. अन्यथा मग तुम्ही आमचे प्रतिनिधी नाहीत. आम्ही राजे आहोत, तुम्ही आमचे प्रतिनिधी नाहीत. त्याचबरोबर आपण लोकप्रतिनिधीला नेहमी जास्तीत जास्त पंचिंग करतो की काही झालं की लोकप्रतिनिधी, काही झालं की लोकप्रतिनिधी. हे प्रशासनावरती जिथे 40-50% खर्च होतो, काही ठिकाणी ते म्हणतात की 58% होतो, त्यांच्याकडे कुणी बघतंय का? कोणाचं लक्ष आहे का नागरिकांचं? प्रत्येक वेळेस कॉर्पोरेटरला आपण शिवाय देणार, प्रत्येक वेळेस आमदाराला, प्रत्येक मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना दोष देणार. पण ह्या यंत्रणेचं काय आहे? पुण्यातलं उदाहरण म्हणजे गेल्या 3-4 दिवसापासून एक 4,000 कोटीचा ड्रग सापडला आणि एका तळजाईवरती 2 मुली अशा पडलेल्या त्या दिसल्या आणि ते सगळं हे झालेलं आहे. फार भयानक परिस्थिती आहे ही परिस्थिती. हे जे ड्रग येतं मेफेड्रॉन नावाचं, ते पोलीस पकडतात आणि मग कुठेतरी हे होतं. पण त्याच्या अगोदर किती मुलींची आयुष्य बर्बाद झालेली असतील, किती फॅमिली देशोधडीला लागले असतील, हे आपण पोलिसांनी चांगलं काम केलं म्हणून उदो करतो. पण हे किती दिवस चालू आहे? त्याच्यामध्ये कुणी राजकारणी लोकांचा दोष द्यायचा का? काही कारण नाही आहे. राजकारण्यांनी चांगले कायदे करून दिलेले आहेत आमदारांनी आणि खासदारांनी, त्याची अंमलबजावणी जे प्रशासनाने करायला पाहिजे ती केलेली नाही. आणि आजही या क्षणापर्यंत कुठल्याही माध्यमांनी, कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आणि कुठल्याही नागरिकांनी विचारलं नाही की हे तयार होतं, हे तयार होऊ नये म्हणून कायदे कायदा आहे का? तयार झाल्यानंतर मग ते पकडणं हाच कायदा आहे? तयार होऊ नये म्हणून कायदा आहे देशामध्ये. 1985 पासून हा कायदा आहे आणि त्याच्या जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेले त्यांचा सहाय्यक आयुक्त आणि स्थानिक पातळीवरती असलेला औषध निरीक्षक यांच्यावरती ती जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीने अवैधपणे असं जर अंमली पदार्थ तयार होत असतील तर त्यांना माहीत नाहीये का? त्यांना माहिती असतं. बरं, त्यांना माहिती जर नसेल तर त्यांची जबाबदारी नाही का माहिती करायची? त्यांची जबाबदारी आहे कायद्याने. मग यांच्याबद्दल एका शब्दानेही एका नागरिकाने ब्र काढलेला आहे का? नाही. तर कारण नागरिक हा झोपलेला आहे, तसं कर्तव्य तो विसरलेला आहे. मी तर असं म्हणतोय की FDAचे जे कमिशनर आहेत त्यांना सस्पेंड केला पाहिजे. कारण अशा मुलांचं आणि मुलांचं आयुष्य होत असेल. आणि मी इथे बोलत नाहीये, मी पब्लिकली एका ह्याच्या चॅनलला सांगितलंय की येस, या लोकांवरती इव्हन सचिवांविरुद्ध कारवाई केली पाहिजे जर असं घडत असेल तर. माणूस पेटून उठतो ना. मुलांचं आयुष्य बर्बाद होतं. मी जवळून बघितलेलं आहे. ज्यावेळेस मी गुटखा बॅन केला, ते गुटखा बॅन करताना सगळे लोक विरोधात होते. राजकीय नेतृत्वापेक्षा माझे वरिष्ठ जे होते ते विरोधात होते की गुटखा बॅन करणं म्हणजे आपल्याला काय की टॅक्स कमी मिळेल, अमुक होईल. पण गुटखा समजा ज्यांना आदत लागलेली आहे, सवय लागली, त्यांचं ठीक आहे. पण गुटखा लहान मुलांना शाळेमध्ये त्यावेळेस तो विकला जात होता आणि त्या भयानक परिस्थिती होती. पण मग अशामध्ये ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही तुमच्या खिशातून पैसे देता आणि अशा पद्धतीने त्यांचं ते काम बजावत नाही आहेत आणि मग अशा वेळेस आपण फक्त केवळ की बघ्याची भूमिका घेणं, म्हणजे आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जाणं, राजाने आपल्या कर्तव्यापासून दूर जाणं अशी परिस्थिती आहे. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. अशा भयानक हे गोष्टी आहेत की तुम्ही विचारा
तिथे मी सांगतो तुम्हाला. मी आणखी एक छोटीशी गोष्ट सांगतो की आपल्याकडे आता भ्रष्टाचाराबद्दल एक थोडंसं उदाहरण देतो. भ्रष्टाचार आपण म्हणजे तुमच्यासाठीच तुम्हीच पैसे द्यायचे. तुमची कामं करण्यासाठी, राजाची कामं करण्यासाठी राजानेच पैसे द्यायचे तुमच्या नोकराला. हे तर फारच झालं. आरटीओ सारखा प्रामाणिक विभाग आहे का कुठला? फार प्रामाणिक विभाग आहे. मी आरटीओचा कमिशनर असताना बघितला त्यावेळेस की तिथे जे कामं असतात की लायसन्स मिळणं तुम्हाला चालवण्याचं किंवा तुमचा कार किंवा टू व्हीलर रजिस्ट्रेशन करणं फार सोपं असतं. तुम्हाला तुमचं नाव माहिती असेल, तुमचं वय माहिती असेल, तुमचा पत्ता माहिती असेल, ते तुम्हाला ते भरता येतो. इतका सिंपल फॉर्म आहे एक पेजचा. पण त्यासाठी एजंट आहेत. पूर्ण राज्यामध्ये एजंट होते. मी ज्यावेळेस कमिशनर म्हणून गेलो त्यावेळेस हे सगळं अर्थात अगोदर अभ्यास केला होता. कुणाला न सांगता मी जाऊन त्याचा अभ्यास केला होता आणि मग बघितला तर संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक आरटीओ ऑफिसमध्ये सगळी कामं हे एजंट मार्फतच होतात. म्हटलं हे कशासाठी आहे? आमच्या लोकांनी नाही एकही काम एजंट मार्फत होत नाही, आम्हीच करतो सगळे. आता मी स्वतः बघून आलो असल्यामुळे आणि मी इथे महाराष्ट्राचा आहे, मी काय दुसऱ्या राज्यातून आलेलो नाही आहे, मला माहिती आहे काय होतं. त्यांनी किती पैसे गोळा करतात लाचीच्या स्वरूपात एजंटकडून त्याचा ब्यौरा तयार केला. ते कसा की त्यांचं दप्तर असतं प्रत्येक एजंटाचं की कुठल्या व्हेकलच्या मागे किती पैसे घेतले आणि कोणाला दिले. फार छान पद्धतीने ते ठेवतात. त्याची फक्त बेरीज केली महाराष्ट्रातली किती आली असेल, किती लाच स्वरूपात गोळा होतो नागरिकांच्याकडून, राजाकडून. त्यावेळेस 2015 मध्ये 1700 कोटी लाचीच्या स्वरूपात गोळा होत होते. आणि तुम्ही हा नागरिक आणि राजा हा झोपलेला आहे. मग बंद करता येणं शक्य नाहीये का? खूप जुनी सिस्टम आहे. 3 महिन्यामध्ये मी ते पूर्ण बंद केले होते. महाराष्ट्रातले सगळे एजंट बंद केले होते. हे करता येणे शक्य आहे. कायद्यामध्ये बदल न करता काही नाही, ते शक्य आहे. मग एक अधिकारी करू शकत असेल त्या राज्यातली 14 कोटी जनता का करत नाही? मग कर्तव्य नाही का तुमचं? बरं, तुमचे पैसे वाचायचे हे तुमचं कर्तव्य नाही का? बाहेरचा माणूस काही कोणी असा देव येऊन का पुन्हा महात्मा गांधी येऊन तुमचे पैसे वाचवणार आहे? नाही वाचवणार. मला वाटतं की राजाने आपल्यावरती जो अन्याय होतोय आणि राजावरती अन्याय होतो हा मला खरा शब्द उच्चारण सुद्धा हे होतं की राजावरती अन्याय होतो म्हणजे काय? ही कुठली समाज व्यवस्था आहे? अशा पद्धतीने जर मला वाटतं की नागरिकांमध्ये एक मूवमेंट तयार झाली पाहिजे देशभर की आम्ही प्रजा नाही, आम्ही नागरिक आहोत, आम्ही राजे आहोत. अशा पद्धतीने झालं तर हे होईल. अन्यथा यापेक्षाही भयानक दैनंदिनरित्या घडत चाललेलं आहे. मला तुम्हाला घाबरायचं नाही आहे, पण सध्या जे चालतं प्रशासनामध्ये आणि जे लोकप्रतिनिधींनाही अंधारात ठेवून चालतं किंवा लोकप्रतिनिधींना माहीत असतानाही त्याच्याकडे डोळेझाक करतात, हे भयानक आहे. आणि असं जर वाढत गेलं तर फार दुर्दैवाची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि मग राजा हा खऱ्या अर्थाने गुलाम म्हणून जगतोय अशी परिस्थिती होईल आणि पुढे त्या लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. मला वाटतं की मी इथे थांबतो.